नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. निविताई आता भैरवीला जाब विचारतात की कोण कुठली ती स्वप्ना आणि तिच्यावर तू विश्वास ठेवला. तिच्या मेसेजेसवर आणि तिने पाठवलेल्या फोटोंवरती. तुला एकदाही अनिशला जाब विचारावासा वाटला नाही आणि स्वप्नाने हे सगळं का केलं असावं याचा सुद्धा तू विचार केला नाहीस. आता त्या म्हणतात, मान्य आहे की अनिश चुकला, पण त्यामागचं कारण सुद्धा तू शोधण्याचा प्रयत्न केला नाहीस. पुढे त्या म्हणतात की स्वप्नाने आधी अनिशला चिथवण्याचा प्रयत्न केला, मग त्याच्याकडून काही झालं नाही, मग तिने तुला चिथवलं. कारण तिला अनिशाने तुझा रिव्हेंज घ्यायचा होता आणि तू सुद्धा तिच्याच मनासारखं वागत होतीस. आता त्या म्हणतात की तुम्ही तिघांनीही एकमेकांना अशा वेळी साथ द्यायला हवी, एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला हवं. अशी जर तुम्ही एकमेकांची साथ सोडली तर स्वप्ना हरून सुद्धा जिंकेल. आता त्या राधावहिनी आणि किशाभाऊ जवळ येतात. त्यामुळे राधावहिनी आणि किशाभाऊ घाबरतात आणि तोंड लपवू लागतात. तेव्हा आता निवेदिता ताई त्यांना विचारू लागतात की तुमचं काय. त्यावर ते दोघंही म्हणतात की आम्ही काहीच नाही केलं बाप्पा, आम्ही तर गरीब माणसं आहोत. त्यावर त्या म्हणतात की अनिशसोबत तुम्ही सुद्धा सामील होतात हे आम्हाला माहीत आहे, पण आज जे काही तुम्ही माझगावकरांना करायला सांगत होतात ते तुम्हाला कोणी करायला भाग पाडलं, सांगा लवकर, नाहीतर तुम्हाला मी आत्ताच्या आत्ता जेलमध्ये टाकेन. त्यामुळे आता राधावहिनी आणि किशाभाऊ घाबरतात आणि खरं काय ते सगळ्यांसमोर सांगू लागतात की आम्हाला त्या स्वप्नानेच सांगितलं होतं आणि त्यासाठी तिने आम्हाला खूप सारे पैसे कबूल केले होते. आमच्याकडून चूक झाली. स्वप्नाने असं सांगितलं कारण तिला अनिश आणि भैरवीचा संसार मोडायचा होता आणि भैरवीचा बिझनेस बंद पाडायचा होता. पण आम्ही चुकलो, आता इथून पुढे आम्ही अशी चूक करणार नाही असं म्हणून ते हात जोडून माफी मागू लागतात. त्यावर आता अशोक मामा खूप चिडतात आणि म्हणतात की नाही, आता यांना शिक्षा ही झालीच पाहिजे. त्यामुळे आता अशोक मामा म्हणतात की तुम्ही आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून चालते व्हा, कारण तुम्हाला जर या घरात ठेवून मी पुन्हा चूक केली तर तुम्ही आणखी काहीतरी उपद्व्याप कराल. त्यावर आता निवेदिता ताई अशोक मामांना म्हणू लागतात की माझगावकर थांबा, त्यांना आत्ताच लगेच घरातून काढू नका, कारण त्यांना जर आता घरातून काढलं तर ते त्या स्वप्नाला परत जाऊन मिळतील आणि आपल्यासाठी पुन्हा प्रॉब्लेम क्रिएट करतील. पण त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे आणि याचाही मी विचार करून ठेवला आहे. आता मी सांगेल अशी शिक्षा त्यांना आपण देऊयात असं म्हणून आता निविताई भैरवी जवळ जातात आणि म्हणतात की भैरवी, तू आता जाणार आहेस पण तुझ्या माहेरी नाही, तर मी सांगेल त्या ठिकाणी. आता इकडे स्वप्ना किशाभाऊ आणि राधावहिनीच्या फोनची वाट बघत असते आणि विचार करू लागते की अजूनही काहीच न्यूज मिळाली नाहीये. या फडतूस लोकांना मला अनिशमुळे भाव द्यावा लागतोय. त्या अनिशने जर मला एक्सपोज केलं नसतं तर मला यांना हाताशी धरावं लागलं नसतं. तितक्यात आता डोरबेल वाजते. त्यामुळे स्वप्ना खुश होत आता दरवाजा उघडायला जाते. तेव्हा राधावहिनी आणि किशाभाऊ तिथे आलेले असतात. त्यांना बघून आता स्वप्नाला खूप आनंद होतो आणि ती म्हणते की मला तिथे काय झालं हे सगळं लवकर सांगा, कारण मी खूप एक्साइटेड आहे. पुढे ती म्हणते की अनिश आणि भैरवीचं जोरदार भांडण झालं असणार ना, आणि अनिश घर सोडून गेला असणार. सांगा लवकर काय काय झालं. पण राधावहिनी आणि किशाभाऊ काहीच बोलायला तयार नसतात. त्यामुळे आता स्वप्नाला जरा आश्चर्यच वाटतं आणि ती विचारू लागते की तुम्ही शांत का आहात. तितक्यात आता भैरवी तिथे येते आणि तिला म्हणते की मी सांगते. तेव्हा स्वप्ना तिला म्हणते, ओ तर तू आलीयस. त्यावर आता भैरवी म्हणते की हो, मीच आली आहे आणि तुला आणि तुझ्यासोबत यांनाही शिक्षा देण्यासाठी. त्यावर आता स्वप्ना म्हणते की तू मला शिक्षा देशील, तू विसरलीस का? तुला तुझा नवरा सांभाळता आला नाही आणि त्यामुळेच तो माझ्याकडे रात्रंदिवस पडून राहायचा आणि तू मला शिक्षा द्यायला आलीस. तेव्हा भैरवी म्हणते की तू विसरलीस, तुझे माणसं अजूनही आमच्या ताब्यात आहेत आणि ते तुझ्या विरोधात साक्ष द्यायलाही तयार आहेत. त्यामुळे त्यामुळे तुला मी जेलमध्ये टाकू शकते आणि तू आयुष्यभर खडी फोडत राहशील. तेव्हा आता भैरवी राधावहिनी आणि किशाभाऊला ठरल्याप्रमाणे स्वप्नाला शिक्षा द्यायला सांगते आणि म्हणते की तुमच्यासाठी एकच शिक्षा आहे, तुम्ही तिघांनीही एकमेकांच्या कानाखाली लावायची आणि जोपर्यंत मी थांबा म्हणत नाही तोपर्यंत. त्यावर आता स्वप्ना राधावहिनी आणि किशाभाऊकडे हात दाखवत म्हणते की हे चिंदीचोर मला मारणार. त्यामुळे राधावहिनीला खूप राग येतो आणि ती रागातच स्वप्नाच्या एक कानाखाली लावते.
त्यामुळे स्वप्ना जाऊन सोप्यावरती पडते. आता स्वप्नालाही खूप राग आलेला असतो, त्यामुळे ती जाऊन किशा भाऊच्या कानाखाली लावते. आता तिघही एकमेकांना मारू लागतात. आता मारून मारून तिघही थकतात. तेव्हा स्वप्ना पुन्हा एकदा सोप्यावर जाऊन पडते. तेव्हा आता भैरवी तिच्या जवळ जाते आणि राधा वहिनीला म्हणते की पाणी आणा. आता राधा वहिनी आज जाऊन पाणी घेऊन येते. तेव्हा आता भैरवी स्वप्नाच्या तोंडावरती पाणी मारते आणि तिला म्हणते की एवढ्यातच थकलीस, अजून तर तुला जेलमध्ये खडी फोडायला जायचं आहे. तिथे तर किती मोठ्या मोठ्या शिक्षा मिळतील, तेव्हा काय करशील? त्यावर आता स्वप्ना रागातच भैरवीला म्हणते की मी तुला सोडणार नाही. तू आधी माझा बिझनेस पळवलास आणि आता माझा अपमान केलास. त्यावर आता भैरवी तिला म्हणते की मी तुझा बिझनेस पळवलाच नव्हता. तुझा सुकटनकर बरोबर फक्त 2 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट होता आणि तो संपला. त्यानंतर तुला मुदकाची क्वालिटी टिकवता आली नाही, यात तुझी चूक होती आणि तुला फक्त पैसा हवा होता. त्यावर आता स्वप्ना तिला विचारते, मग तू तरी कशासाठी काम करतेयस? तुला पण पैसाच हवा आहे ना? त्यावर आता भैरवी म्हणते की हो, तुझं बरोबर आहे, पण मी माझं काम जीव ओतून केलं होतं आणि तू माझं आयुष्य बर्बाद करायला निघाली होतीस. माझा बिझनेस बंद पाडायला निघालीस. पण एक गोष्ट लक्षात ठेव, या जन्मात तरी तुला ते शक्य होणार नाही. असं म्हणून आता भैरवी, राधावहिनी आणि किशाभाऊ तिथून निघून जातात. आता इकडे अनिशला त्याने केलेल्या गोष्टीचा पस्तावा आलेला असतो. त्यामुळे तो आता अशोक मामांजवळ जाऊन त्यांची माफी मागू लागतो आणि म्हणतो की बाबा, मला माहीत आहे आजवर मी खूप चुका केल्या आणि सगळ्यात चुका तुम्ही माझ्या पोटात घेतला आणि मला दरवेळी संधी देत आलात, पण मी मात्र चुकांवर चुका करत राहिलो. मी चांगला मुलगा कधीच बनू शकलो नाही, पण मला शेवटची संधी द्या. त्यावर आता अशोक मामा म्हणतात की काय संधी देऊ तुला मी? आता माझं वय झालं आहे, मी थकलो आहे. मी आयुष्यामध्ये इतके धक्के पचवले आहे की आता मला सहन होत नाहीये. त्यावर आता अनिश म्हणतो की बाबा, प्लीज एक वेळा संधी देऊन बघा, मी चांगला माणूस होऊन दाखवीन. तितक्यात आता निवेदिताताई अशोक मामांजवळ येतात आणि म्हणतात की माझगावकर, तो म्हणतोय ना, तर त्याला एक संधी द्या. आपलाच मुलगा आहे, मुलं चुकतातच, पण मुलांच्या चुका पोटात घालून त्यांना संधी देणं हे सुद्धा आई वडिलांचंच काम असतं. त्यावर आता अशोक मामा म्हणतात, किती संधी देऊ, दरवेळी मीच तोंडावर पडलो. तेव्हा आता निवेदिताताई त्यांना म्हणतात, माझगावकर, लहान तोंडी मोठा घास घेतीये, पण तुम्ही सुद्धा बाप म्हणून कुठंतरी कमी पडलात. सगळेच आई वडील आपल्या मुलांना चांगले संस्कार देत असतात, त्यासाठी ते आपला जीव ओतत असतात, पण त्याचबरोबर बापाने मुलाचा मित्र सुद्धा व्हायचं असतं. मान्य आहे की तुमचा अनिशवर खूप जीव आहे, पण तुम्ही ही गोष्ट त्याला कधीच बोलून दाखवली नाही. त्यावर आता अशोक मामा म्हणतात की तो काय लहान आहे का? मी त्याला बोलून दाखवू. 8-10 वर्षाच्या मुलाला अशा गोष्टी सांगणं वेगळी गोष्ट असते. तेव्हा त्यावर आता निवेदिताताई म्हणतात की आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी वयाची गरज नसते. आपल्यालाही या वयामध्ये कुणाचा तरी आधार असावा, कुणीतरी प्रेम करावा असं वाटत असतं. पुढे त्या म्हणतात की माणिकसारख्या मुलाला समजून घ्यायची खूप गरज होती. तुम्ही त्याला त्याचे स्वप्न कधीच विचारले नाही. त्याला काय करायचंय या गोष्टीचा तुम्ही कधीच विचार केला नाही. तुम्ही फक्त तुमचे मत त्याच्यावर लादत आलात. तितक्यात आता भैरवी तिथे येते आणि म्हणते की बाबा, मी स्वप्नाकडे जाऊन तिला चांगलं खसकावून आली. तेव्हा आता निवेदिताताई म्हणते की तू अनिशच्या वतीने तिला शिक्षा दिली, हे खूप चांगलं केलं. आता ती परत कधीच तुमच्या घराच्या नादाला लागणार नाही. तितक्यात आता निवेदिताताई म्हणतात की 1 मिनिट, असं म्हणून त्या त्यांची बॅग आणतात आणि त्यातून एक कॅमेरा काढून अनिशच्या हातात देतात. आता अनिश जेव्हा तो कॅमेरा बघतो तेव्हा त्याला आश्चर्य वाटू लागतं आणि तो म्हणतो की मॅडम, हा कॅमेरा तर माझा आहे, मग तो तुमच्याकडे कसा आला? त्यावर आता त्या म्हणतात की मला इरा ईशानने सांगितलं आहे की तू वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आहेस आणि तू सफारी करता करता अनेक फोटो काढलेत. त्यांनी मला तुझे फोटोग्राफ्स पण दाखवले. खूप सुंदर फोटो काढतोस आणि तू त्यातून भरपूर पैसे सुद्धा कमवलेत. तेव्हा आता निवेदिताताई माझगावकरांना सांगतात, हेच अनिशचं स्वप्न आहे आणि त्याने हेच करावं, कारण आपला छंद जेव्हा आपली पॅशन बनतो तेव्हा कामाचा ताण वाटत नसतो.
आता अशोक मामांच्या ही गोष्ट लक्षात आलेली असते तेव्हा निवेदिता ताई अनिशला म्हणतात की अनिश, तू उगाचच तुझा छंद सोडून भैरवीला शह देण्यासाठी तू पैसे कमवण्याचा शॉर्टकट मार्ग बघत होतास आणि त्यामुळेच तू चुकीच्या मार्गाला गेलास. त्यामुळे आता अनिश सुद्धा त्याची चूक कबूल करून सगळ्यांची माफी मागू लागतो. तेव्हा आता अशोक मामा म्हणतात, उशिरा का होईना शहाणपण आलं आणि हेच आपण सत्कर्मी लावूया. आता निवेदिता ताई तिघांनाही जवळ उभं राहायला सांगतात आणि तिघांचाही एकत्र फोटो काढतात आणि त्यांना म्हणतात की आता तुमची फॅमिली पूर्ण झालीये. आता इकडे गार्गी इरा आणि ईशानला त्यांचा फोटो दाखवते आणि म्हणते की खरंच तुमची फॅमिली कंप्लीट झालीये. हे जेव्हा स्वप्ना बघेल तर विचार करा तिचं काय होईल. तेव्हा आता इरा ईशान नाराज असतात. त्यामुळे गार्गी विचारते की काय झालं, तुम्ही एवढे अपसेट का दिसतात. त्यावर आता दोघेही म्हणतात की ताई हे काय, ह्या फॅमिली फोटोमध्ये फक्त तिघेच जण, पण हे एकत्र कोणामुळे आले. त्यावर ती म्हणते की निवेदिता मावशीमुळे. तेव्हा आता ते म्हणू लागतात, मग या फोटोमध्ये निवेदिता मॅडम का नाही, आम्हाला त्या आमच्या घरात परमनंट पाहिजे आहे. त्यावर आता गार्गी डोक्याला हात लावते आणि म्हणते, अरे देवा, तुमच्या डोक्यात अजून सुद्धा हेच चालू आहे. त्यावर ते म्हणतात की हो, आणि हेच चालू राहणार आहे. आम्हाला निवेदिता मॅडम आमची आजी म्हणून आमच्या घरात हवी आहे आणि त्यासाठी तू आमची मदत करशील. त्यावर आता गार्गी म्हणते, मला सुद्धा असंच वाटतं, पण ही सोपी गोष्ट नाहीये. मला माहीत आहे की माझी मावशी समजूतदार आहे आणि फ्रँक आहे, पण हा विषय तिच्या समोर काढणं खूप अवघड गोष्ट आहे. त्यावर आता इरा ईशान म्हणतात की आम्हाला सुद्धा आमच्या आजोबांसोबत ही गोष्ट काढणं त्याहूनही अवघड आहे. आता काय करायचं यावरच ते तिघही विचार करू लागतात. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं, गार्गी अशोक मामा आणि निवेदिता ताईंसाठी फरशीवरती साबणाचं पाणी करून टाकते, जेणेकरून त्यांच्यातलं कोणीतरी पडेल आणि दुसरं जण त्याला वाचवायला येईल. पण सगळं उलटच होतं, कारण यावेळेस भैरवी पडते आणि अनिश तिला वाचवतो. आता इरा ईशान आणि गार्गीचा प्लॅन फसलेला असतो. आता पुढे काय होईल हे सगळं सविस्तरपणे पाहायला मिळेल पुढच्या भागात. तोवर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.